लेस लावून बनवलेले टॉप लहान मुलीचे तर कसे बनवले? तर जय श्री स्वामीनारायण. तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा या ब्लॉगमध्ये. तर चला स्टिचिंग बघूया. तर नॉर्मल आपण जसं कटिंग करतो तसं कटिंग मी पूर्ण करून घेतलेलं आहे बेसिक टाकून. जसं की गळा रुंदी, शोल्डर, काखुली, त्याच्यानंतर लेंथ. ओके. आणि जो कपडा लावायचा आहे तो. आता बघा, तर गोल गळा मी कट करून घेतलेला आहे. तर गळा रुंदी घेतलेली आहे फक्त 1 इंच. ओके. आणि तसा गळा आहे 4 इंचाचा. गोल गळा घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार मी त्याला ॲडजस्ट केलेला आहे. आणि बघा जसा गोल गोल फिरवत आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जो कपडा आहे तो अस्तरावरती उलटा ठेवायचा, म्हणजे उलटा भाग वरतून ठेवायचा आणि शिधा भाग आहे तो आतमधून ठेवायचा. त्याला नॉचिंग करून घ्यायचं जेवढं शिवलं तेवढं. आणि आता गळा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे कपडा, आणि उलटवल्यानंतर शिधा जो भाग आहे तो वरतून येत असतो. आता बघा एकदम कट टू कट आणि व्यवस्थित झालेला आहे. आणि याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे शोल्डर टच आणि काखुली टच. तर तुम्हाला माहिती आहे शोल्डर मी घेतलेला आहे 4.5 इंचाचं आणि काखुलीसुद्धा घेतलेली आहे 4.5 इंचाची. ओके. आणि खूप सोप्या पद्धतीने असतात माझे जे टॉप. मी मागे जे टॉप टाकलेले आहेत ते तर खूप सोप्या पद्धतीने आहे. जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते आहे. आणि अस्तर पण कमरेपर्यंतच लावलेला आहे लहान मुलीचा. आणि आता बघा, तर याच्यासाठी मला लागणार होता खालच्या बाजूला दुसरा कपडा, आणि ह्या उरलेला होता. तर काय करू एवढ्या कपड्याचं? तर मग मी विचार केला की आता चला याचं काहीतरी आपण कॉम्बिनेशन काहीतरी आपण करून बघू. तर आता हा जो कपडा आहे तो मी घेतला एक 5-6 इंचाचा आणि खाली रिफल अटॅच करून टाकली. आता तुम्ही म्हणत असाल की एवढं छोटंसं टॉप कसं काय बनवते आहे? तर वरचा जो भाग आहे ब्लाऊज इतका 2-3 इंच जास्तीचा होता. तर मी तेवढा कापून घेतला आणि हा जो पॅन्टचा कपडा आहे हा मी टॉपच्या खालच्या भागाला लावून दिला. आता तुम्ही बघू शकता किती छान आणि सोप्या पद्धतीने माझं एक टॉप पुढच्या साईडचं जे आहे ते रेडी झालेलं आहे. आणि याला दाब शिलाई मी देऊन दिली. आता बघा त्या खालून शिलाई करायची सुद्धा गरज नाही, कारण की खालून अंतरी आहे. ओके. आणि आता बघा, तर याला मला लावायची होती लेस, पण मी ते नंतर लावीन. त्याच्या आधी दुसरा जो भाग आहे तो सुद्धा मी अटॅच करून घेते. आणि प्रॉपर कट टू कट गोल गळा जो आहे तो शिवून घेतलेला आहे आणि रेडी करून घेतलेला आहे. तर बघा तुम्ही त्याच्यानंतर काखुलीचा भाग आहे तो सुद्धा टच करून घेतला. पूर्ण प्रॉपर फिटिंग करून घेतलेली आहे. आणि प्रॉपर फिटिंग केल्यानंतर जे कट टू कट आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. कपडा एक्स्ट्राचा जो आहे तो म्हणते मी. ओके. तर आता हा कपडा कट केल्यानंतर दुसरी बाजू आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घ्यायची आहे, शिवून घ्यायची आहे आणि प्रॉपर करून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर आता काय करायचं, तर दुसरी जी बाजू आहे ती व्यवस्थित लावायची आणि आपल्याला लेस पण लावायची आहे. तर लेस कशी लावायची, खालून तुम्ही बघू शकता किती अस्तर लावलेलं आहे आणि किती नाही. तर मी कमरेपर्यंतच अस्तर लावलेलं आहे आणि कमरेपर्यंतच मला आवडतं, तर मी कमरेपर्यंतच लावलेलं आहे. आणि बघा कपडा खूप कमी होता, पण मी छोट्या एकदम बारीक अशा चुरगड्या मी टाकलेल्या आहे. आणि बस तसं मी तिथं ॲडजस्ट करून तिथं पूर्ण लावून घेतलेलं आहे. ओके. तर आता आपल्याला करायची दाब शिलाई झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आणि अशी आकर्षक अशी लेस बघायची आहे आणि ती लेस आपण तिथं लावून घेणार आहे. तर किती सुंदर दिसते आहे बघा. आता तिच्यामध्ये थोडासा ग्रीन पॅरेट कलर होता तो मी घेतला आणि तिथं ती लेस लावली. कारण लेस लावल्याशिवाय किंवा दुसरं काहीतरी केल्याशिवाय ते प्लेन व्यवस्थित असं दिसत नव्हतं. त्याच्यामुळे ही शेपमध्ये मी व्यवस्थित अशी लेस लावून घेतलेली आहे, अटॅच करून घेतलेली आहे. आता ही झाली. नेक्स्ट सुद्धा आपल्याला तशीच करायची. असं वाटत होतं की सिंगल लावू, डबल लावू का ट्रिपल लावू, पण जशी लावत गेली तसं करत गेली तसं आपल्याला समजत जातं. जोपर्यंत आपण करतच नाही तोपर्यंत आपल्याला ते समजतच नाही. आता लेस कट करून घेतलेली आहे आणि बघा डबलची लेअर पण छान दिसते आहे, पण मी अजून ट्रिपलची लावली आणि ट्रिपलची लावून किती सुंदर आणि एकदम
व्यवस्थित असं लुक दिसत आहे आणि लहान मुलीला म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीसाठीच मी हे टॉप तयार केलेलं आहे. आणि कसं असतं ना, की कस्टमरचं घ्या, व्हिडिओ बनवा, त्याच्यापेक्षा आपलं आपलं करत राहायचं. कस्टमरचं केलं म्हणजे कसं असतं, की काही दिवसानंतर कस्टमर चालू होऊन जातात. तोपर्यंत सीझन चालू होऊन जातं. सीझन चालू झालं की धड कस्टमरचं कपडे पण देवात आणि धड कस्टमरचं पार्लरचं पण होत नाही. त्याच्यामुळे मी फक्त घरातलंच करत असते आणि जसं आलं तसं मी यूट्यूबवरती टाकत असते. तर हे कपडे मी खूप दिवस झाले ऑनलाईन मागवलेले होते आणि हे आता माझ्याकडे आहे. आता हे बघा, ही जी लेस आहे ही नवरात्रामध्ये मी आणली होती घागरे बनवण्यासाठी. तर ही आता मला अशी कामा येऊन जाते बघा. किती छान आणि सुंदर आहे. तिच्यात थोडा व्हाईट कलर आहे. तर मला असं वाटलं की आपण लावू त्याला, कारण की म्हणजे असं जास्ती बटबटीत नाही आहे, पण दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षक वाटत होती ही लेस. त्याच्यामुळे मी ते लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आणि कॉमेंट तर करत जा, कारण की कॉमेंट नाही केल्या तर मला समजणारच नाही माझा व्हिडिओ कोण बघत आहे आणि कोण नाही. तर माझे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मेकअपचे तुम्हाला खूप आवडतात, कारण की मी रील ज्या टाकलेल्या आहेत त्या तुम्ही खूप खूप लाईक केलेल्या आहे आणि सर्वांना आवडलेले आहे. पण कसं असतं ना, की रोज रोज मेकअपचे व्हिडिओ नाही टाकू शकत. रोज रोज मेकअप नसतो आपला. तर असं असतं, कधी असतं तर कधी नसतं. ओके. तर आता बघा, शोल्डर दोन्ही शोल्डर आपण एकमेकावरती ठेवून टच करून घेऊ. अर्धा इंच शिलाई ठेवून आणि जसंच्या तसं गळ्याचा जो भाग असतो त्या गळ्याच्या भागाकडे शोल्डर डाऊन काढायचं असतं. ओके. बघा, तिरपी शिलाई टाकायची असते गळ्याच्या साईडनं, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही. ओके. आता अशीच्या अशी आपल्याला शिलाई करायची आहे आणि केल्यानंतर बघा आपल्याला स्लीव्ज अटॅच करायची. आता स्लीव अटॅच करायचे 2 पद्धत आहे. एक पद्धत तर तुम्ही स्लीववरती मला रिफल लावायची आहे. रिफल म्हणजे 3-4 चुडगड्या टाकायच्या आहे. ओके. अंदाजे कट केलेली ही बाही राहते माझी, तुम्ही बघू शकता. आणि असेच्या असं मी त्यांचे जे खालची बाजू आहे ती कट करून प्रॉपर व्यवस्थित घडी टाकून त्याला दाबून घेतलेलं आहे खालची बाजू. आणि त्याच्यानंतर आता बघा, छोटी आहे खूपच. आता ही एक पद्धत आहे की जशी ठेवते आहे तशी. आता आपल्याला माहिती आहे की ही स्लीव्ज जी आहे ही खूप लांब होते आहे. लांब म्हणजे रुंदी खूप मोठी आहे त्याची. तर आता मला इथं चुरघड्या टाकायच्या आहेत. तर मी बारीक बारीक चुरघड्या टाकते आहे विथ द हेल्प ऑफ निडल. ओके. सुईच्या साह्याने मी टाकत आहे आणि तुम्ही बघू शकता जोपर्यंत खाली मॅच होत नाही तोपर्यंत ती टाकत घ्यायची. ओके. तर माप घ्यायची गरजच नाही आली एवढी. ओके. आता ही जी टुसणारी होती जी लेस ते मी कट करून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूची पण आता एक पद्धत आहे, ती वेगळी पद्धत आहे, मी ती सांगते. जर जितकं माप आहे त्या मापानुसार आपण थोडंसं अंदाजे आपण ह्याची रिफल करून घ्यायची आणि छोट्या छोट्या चुरगड्या अशा हाताने आधीच पाडून टाकायच्या. त्याच्यानंतर आपण या भागावरती ठेवायचं. याचं सेंटर करून या भागाला त्या भागाला दोघी मॅच करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शिवून घ्यायचं. ही एकदम सोपी पद्धत आहे. मला पहिल्या पद्धतपेक्षा ही जी दुसरी पद्धत आहे ही खूप आवडते, कारण की ही लवकर होते आणि जर कमी पडलं तर आपण उन्हाळू पण शकतो आणि जर जास्ती झालं तर एक चुरगडी टाकूसुद्धा शकतो. ओके. एकदम प्रॉपर आणि प्रॉपर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान अशी फिनिशिंग येत आहे. जर फिनिशिंग करायची असेल आणि फिनिशिंगनुसार तुमचा कपडा तुम्हाला शिवता येत असेल तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मेहनत करावी लागेल, कारण की मेहनतीशिवाय फिनिशिंग येत नाही. तुम्ही जितकं काम कराल तितका तुमचा हात सफा होईल, जितका हात सफा होईल तितकी फिनिशिंग येईल. फिनिशिंग आली की तुम्हाला नाही त्या प्रकारचा कपडा तुम्हाला शिवता येईल. आता मला असं वाटत होतं की इथं दाब शिलाई दिली पाहिजे, पण म्हटलं असो, दाब शिलाई काही टाकत नाही, पण डबल शिलाई मी टाकून घेतलेली आहे. कारण डबल शिलाई टाकल्याशिवाय कपड्याची लाईफ होत नाही, व्यवस्थित येत नाही, कपडा टिकतो भरपूर वेळेस. आता बघा, प्रॉपर कट टू कट मी याला फिटिंग आणि फिनिशिंग करून घेणार आहे. त्याच्या आधी मला लागणार आहे बेल्ट. तर त्या बेल्टसाठी मी 1.5 इंचाचा पट्टा काढत आहे आणि 1.5 इंचाचा दुसरा पट्टासुद्धा तसा काढत आहे आणि बेल्ट तयार करणार आहे, कारण की बेल्ट छोट्या जो टॉप आहे त्या टॉपवरती एकदम छान आणि उठावदार दिसतो. तर बऱ्याच वेळा मी वरच्या वरती बेल्ट लावत असते, त्याची पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि कमरेच्या भागावरती ठेवून जो सिंपल पद्धतीने बेल्ट असतो तसे सुद्धा आपण लावू शकतो. ओके. तर आता
बेल्ट कसा तयार करायचा, तर हे बघा 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. दोन्ही बाजू जी कपड्याची जी शेवटची बाजू आहे दोरे निघतात ते वगळून घेतलेले आहे दोन्ही. आता तुम्ही बघू शकता इकडचा आणि तिकडचा दोन्ही वगळून घेतले आणि वगळल्यानंतर जशी ते तशी मी स्ट्रेट शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि स्ट्रेट शिलाई टाकून जशी तशी बेल्ट रेडी केलेला आहे. बेल्ट आपला कंप्लीट झालेला आहे. ओके. आता आपण बेल्ट कसा करायचा, लावायचा, तर जो कमरेचा भाग आहे त्या कमरेच्या भागावरती 1 इंच वरच्या बाजूला आपण तो बेल्ट लावायचा असतो. कमरेच्या भागावरती जर खाली लावला तर तो खूपच खाली होऊन जातो आणि बसताना मग तो तिथं घडी पडत असते. तर वरती अर्धा इंच किंवा 1 इंच वरती जरी लावला तरी चालतो. आणि हा बेल्ट मी पॅक करून घेते आहे जेणेकरून तो शिलाईमध्ये येणारच नाही. ओके. आणि असंच्या असं मी आता हे उलटवून देणार आहे, कारण शिधा जो भाग आहे तो आतून असतो आणि जो उलटा भाग आहे तो वरतून फिटिंगसाठी येत असतो. तर बघा मी फिटिंगसाठी 2 इंच घेतलेले आहे साईडला आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा शिलाई करत असतो तेव्हा 1.5 इंचावरती शिलाई करायची असते. समजलं? जेव्हा आपण फिटिंग घेत असतो मापाने तेव्हा 2 इंच ॲड करायचे असतात. चेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंच करायचे असतात आणि जेव्हा फिटिंग करत असतो, शिलाई टाकत असतो त्यावेळेस 1.5 इंचावरती फिटिंग करायची असते. ओके. तर खाली कमरेच्या खाली जी आहे शिलाई त्याला घेर असतो, तर घेरावरती तुम्ही शेवटी अर्धा इंच पाऊण इंच ठेवला तरी चालतो, पण कमरेचा भाग आणि छातीच्या भागावरती 1.5 इंच शिलाई आली पाहिजे. ओके. 1 इंच याच्यासाठी इकडनं अर्धा इंच आणि तिकडनं अर्धा इंच एक्स्ट्राचं याच्यासाठी की कॉटनचा कपडा असतो तो आकसतो आणि आकसल्यानंतर एवढा तो फिट्ट होत असतो त्याच्यामुळे. तर बघा किती प्रॉपर आणि प्रॉपर झालेला आहे. ओके. आता हा जो भाग आहे आपण उलटवून घेतला आहे आणि किती छान आणि किती प्रॉपर दिसत आहे तुम्ही बघू शकता. ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. ओके. तर कसा वाटला आपला छोट्याशा बेबीचा फ्रॉक म्हणा किंवा फ्रॉक तर नाही पण तो टॉपच होईल, कारण याच्या खाली प्लाझो घातली तर एकदम सुंदर आणि सुंदर लुक दिसेल. खूप छान आणि खूप छान दिसतो आहे. तुम्ही ही जी छोटी लेयर लावलेली आहे लाल कलरची, ती लेयर तुम्ही मोठी घेऊ शकता, छोटी घेऊ शकता किंवा डबल घेऊ शकता, ट्रिपल घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही घेऊ शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जो कमरेचा भाग आहे त्याच्या डबलचा कपडा खाली लागतो आणि परत त्याच्या खाली लावायचं असलं तर त्याच्या डबलचा कपडा खाली लागत असतो. ओके. तर आपला टॉप कसा झालेला आहे नक्की कॉमेंट्स करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा आवडला व्हिडिओ, आवडला नाही आवडला तर नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. जय श्री स्वामीनारायण. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.